श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी इथं लसूण सोलून घेत आहे. गरम तर असलो आलंय का विचारा नकोस. रात्रीचे वाजले असतील 8 आणि तरीसुद्धा कसलं गरम व्हायला लागले काय विचारा नको, असलं गरम व्हायला. चला, आपल्याला सकाळचा स्वयंपाक जर लवकरात लवकर, सकाळचाच म्हणा किंवा संध्याकाळचा म्हणा, पण स्वयंपाक आपल्याला म्हणजे लवकरात लवकर जर व्हावा असं वाटत असेल तर आपण कुठली पूर्वतयारी केली पाहिजे जेणेकरून म्हणजे आपला स्वयंपाक पटणं होतं. बघा आता सकाळी तर कसं होतं, भरपूर जणांच्या घरात मुलांचे डबे असतात, मिस्टरांचा डबा असतो, एकेकांचा तर सकाळी 7ला म्हणजे डबा असतो. माझा पण असायचा, पण आता ह्या कंपनीत त्यांच्या ह्या कॅन्टीन आहे त्यामुळं जेवण नसतं, एक टाईम जेवण त्यांचं कंपनीत असतं. नाहीतर मी पण 10 वर्ष सकाळी डबा दिलेला आहे. 7ला म्हणजे सकाळी डबा लागायचा आणि द्यायला लागायचा. शिफ्टनुसार असायचं, सकाळची शिफ्ट असली की सकाळी 7ला डबा लागायचा आणि दुपारची शिफ्ट असली की बरोबर 2:30 वाजता डबा लागायचा. म्हणजे त्या हिशोबानंच मी सगळं जेवण बनवत होते. तर आपल्याला सकाळी घाई गडबड होऊ नये त्याच्यासाठी कुठली पूर्वतयारी करायची म्हणजे जेणेकरून आपल्याला पटणं सगळं हे करता येईल, बघा मॅनेज करता येईल. आणि पूर्वतयारी ही खूप म्हणजे कुठल्या पण गोष्टीची असून दे, ह्याचीच नाही, स्वयंपाकाच्या बाबतीतच नाही, कुठली पण म्हणजे कोणता कार्यक्रम असून दे. आता आपल्या घरात एखादा कार्यक्रम आहे, उदाहरणार्थ लग्न असून दे किंवा ढोळ जेवण असून दे, बारसा असून दे, कुठला पण कार्यक्रम असून दे, साधं एखाद्या व्रताचं उद्यापन जरी असलं तर आपण आधी 1-2 दिवस त्याचं नियोजन केलं तर आपल्याला खूप म्हणजे हलकं होतं सगळ्या गोष्टीचं. आणि आजच करायचं आणि आजच तुम्ही जर सगळं करायला गेला तर खूप गोंधळ होतो. आणि त्यात कधी गोंधळ होतो सांगा, ज्यावेळी आपल्या घरात माणसं कोण नसतील, म्हणजे मनुष्यबळ कमी असलं तर फारच गोंधळ होतो. एकटंच करणारे आपण आणि आजच सगळं म्हणजे नियोजन करायचं आहे आणि आजच करायचं आहे तर खूप गोंधळ होतो. त्याच्यासाठी एकटा असून दे किंवा घरात माणसं असली तरी सुद्धा हे करायचं, नियोजन आधी ठेवायचं. कोणत्या पण गोष्टीचं असून दे आधी नियोजन केलेलं बरं असतं. बघा आता ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनी सुट्टीच्या दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही ही सगळी तयारी करून ठेवला तर तुम्हाला म्हणजे सकाळी डबा वगैरे आवरून जायला. कारण वर्किंग वुमन असेल तर कसं होतं बघा, सगळं आवरून पळायचं, कारण दुसऱ्याच्यात कामाला जायचं तर वेळेतच जावं लागतं. तिथं काही त्यांना कारणं सांगून चालत नाहीत की माझ्या नवऱ्याचा डबा आहे किंवा माझ्या मुलग्याचा डबा आहे त्यामुळे मला वेळ झाला, असं झालं तसं झालं, असं काय सांगून चालत नाही. त्यामुळे आपल्याला वेळेत तिथं जावं लागतं, कारण ते पगार देतात त्यामुळं वेळेत जाणं हे गरजेचंच असतं. तिथं आपल्या घरातल्या अडचणी ह्या आपल्याला माहिती असतात, मग त्या अडचणींवर कशी मात करायची आपणच बघावं लागतं. आणि ज्या घरात गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा असं नियोजन केलं तरी सुद्धा कामं वेळेत होतात आणि राहिलेला वेळ मग त्यांना स्वतःसाठी म्हणजे काहीतरी करायला वापरता येतो. लक्षात ठेवा, तुमचे कोणते छंद असतील, एकेकांना संगीताची खूप आवड असते म्हणजे गायनाची आवड असते, एकेकांना डान्सची आवड असते, एकेकांना चित्र काढायची आवड असते, एकेकांना रांगोळी वगैरे शिकायची आवड असते, कुणाकुणाला मेहंदी काढायची आवड असते, परत कुणाकुणाला ड्रेस वगैरे म्हणजे शिवण क्लास आपलं टेलरिंगचं तर त्याची आवड असते, तर पेंटिंगची आवड असते, कुणाला कशाची आवड असते. पण बायकांचं कसं होतं, सगळा वेळ मुलात, चूल आणि मूल यामध्ये जातो. त्यामुळं आपण वेळेचं नियोजन कसं करायचं आणि कामाचं नियोजन कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. काय रे स्टूल खाली बसलं. आणि त्यामुळं काय होते, वेळेचं आणि आपल्या जी कामं आहेत ती वेळेत आपण जी ती तयारी करून ठेवल्यामुळे आपलं स्वयंपाक सुद्धा बघा, उन्हाळ्यात तर आता इथं आमच्या इथे एवढं गरम होते त्यामुळं आधी नियोजन केलेलं की बरं असतं. त्यामुळे काय काय तयारी करायची असते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते मला कमेंट मात्र करत जावा, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. कसं होतं मला माहिती आहे, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक आणि कमेंट करणं विसरून जाता. खरं वेळात वेळ काढून जाता जाता लाईक आणि कमेंट करत जावा. काय चुकलं असेल तर ते सुद्धा सांगत जावा. आणि तुमच्याकडे कोणत्या नवीन आयडिया असतील तर त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करत जावा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा ड्रेस खूप दिवसातनं घातलेला आहे मी, कारण आवड व्हायला लागलेला मला. तर इथं असं कापड वेगळं जोडलेलं आहे मी, इथनं पूर्ण असं इथंपर्यंत कापड जोडलेलं आहे. असं नाही म्हटलं, हे म्हणतो ते दिसणार म्हणजे ह्यातल्यातच मॅचिंग कापड आणलेलं आहे आणि जोडलेलं आहे.
1800 रुपयाचा नुसता टॉप आहे आणि मला काय तो टाकू वाटला, त्यामुळे मी म्हटलं मी काय हा ड्रेस टाकणार नाही. खूप छान आहे बघा टॉप, 1800 रुपयाचा आहे टॉप हा आणि मला खूप आवडलेला, त्यामुळे मी घेतलेला. घेर पण फुल आहे, जवळजवळ 6 मीटर घेर आहे याला. त्यामुळे मी काय म्हटलं मी हा ड्रेस टाकणार नाही, कारण माझी अजून हाऊस पण फिट नाही. पूर्ण कॉटनचा असल्यामुळे घातल्यावर सुद्धा खूप छान समाधान वाटतं, अंगाबरोबर बसतं. 500 रुपयाची पॅन्ट, 200 रुपयाची ओढणी आणि 1800 रुपयाचा हा नुसता टॉप, असं मी पूर्ण सेट घेतलेला वेगवेगळं. तर म्हटलं मी काय टाकणार. पॅन्ट वगैरे खराब झाल्या पण टॉप चांगला आहे, कापड याचं मला खूप आवडतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघू शकता तुम्ही, तर मी लसूण सोलून घेतलेला आहे. यातला थोडा लसूण मी असाच ठेवणार आहे, कारण की आपल्याला पालेभाजीला हा लसूण असा थोडासा वापरावा लागतो. तर इथं मी 1 वाटी लसूण सोलून घेतलेला आहे आणि यातला थोडा आलं लसणाची पेस्ट करणार आहे आणि थोडा असाच ठेवणार आहे, कारण पालेभाज्या ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी आलं लसणाची पेस्ट आपण वापरत नाही, नुसता लसूण वापरतो. त्याच्यासाठी पालेभाज्यांसाठी थोडासा ठेवायचा आणि बाकीचा राहिलेला मग आलं लसणाची पेस्ट बनवायची. एखादी छोटीशी डबे असते बघा, त्यामध्ये ठेवायचं. आता हे बघा अशा डबे आहेत माझ्याकडे. ही डबी मला माझ्या बहिणीने दिलेली, ती गुळाच्या ह्याच्यात फॅक्टरीमध्ये कामाला आहे. तर तिथं अशा डब्या रिकाम्या मिळतात त्यांना, तर तिनं मला दिलेली होती ही डबी. तर यात मी आता थोडा लसूण ठेवणार आहे आणि थोडंसं, शक्यतो लसणाला काचेची बरणी वापरा, म्हणजे बरं पडतं. काचेच्या बरणीत कसं चांगला राहतो लसूण, मग काचेची बरणी वापरा. आता माझ्याकडे पण आहे काचेची बरणी, तर मी काय तो भरून ठेवले. तर मला संक्रांतीला वाण दिलेले आहे एका ताईने, तर आहे ती माझ्याकडे. आता काय ठेवले त्यात बघायला पाहिजे, त्यामुळं आहे असा थोडासा लसूण ठेवते. हे पहा, आता हा लसूण फ्रीजला ठेवायचा आणि ज्यावेळी आपण पालेभाज्या बनवतो त्यावेळी तेवढंच 4-5 कुड्या काढला, बारीक अशा क्रश केला आणि घातला, किंवा चिरून जरी घातला तरी सुद्धा चालतो. चला पुढची तयारी बघूया. हे पहा, हे आलं आहे, यातलं थोडं आलं मी घेणार आहे आणि हे करणार आहे. किती कमी झालं ते? थोडेसे तीळ घालणार आहे या, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर असली तर तुम्ही यामध्ये घालू शकता, पण माझ्याकडे काय कोथिंबीर नाही आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. हे आपल्याला आता वाटण बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर इथं आता मी पहिलं वेलदोडे बारीक करून घेते. वेलदोडे बारीक करत असताना थोडेसे भाजून घ्यायचे. थोडेसे वेलदोडे आपण भाजून घेऊया. थोडेसेच भाजायचे आपण. आता ते काढून घेऊया. थोडीशी साखर घालायची यामध्ये. आणि आपण आता बारीक करून घ्यायचं. त्यानंतर वेलदोड्याची पुढे एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचे आपण. म्हणजे कोणताही गोड पदार्थ बनवला तुम्ही, खीर असेल किंवा शिरा असेल, तर त्यावेळी हे बरं पडतं, म्हणून हे करून ठेवायचं. तर ही पूड मी जर चाळून घेते, कारण वेलदोडे मी अखंड घातलेले होते. हे टरफलं आपण हे जी चहा पावडर असते आपली त्यामध्ये टाकायची. बघा मी आधी पण टाकलेले आहे. चहाचा सुद्धा आपल्या खूप छान वास येतो. हे जे आहे ते असं भरून ठेवायचं.
झाली आपली वेलदोड्याची पूड तयार. आता हे फ्रीजला ठेवलं आणि ज्यावेळी तुम्ही गोड कोणताही पदार्थ बनवा त्यावेळी लगेच रेडीमेड. शेंगदाणे भाजून घ्यायच्या आधी निवडून घ्यायचे, कारण शेंगदाण्यासारखाच खडा यामध्ये असतो. शेंगदाणे भाजून घेते आधी. शेंगदाणे भाजत असताना एकदम मंद गॅसवर डाग उठेपर्यंत चांगले खरपूस भाजायचे, म्हणजे एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे भाजायचे. शक्यतो ही जी कामं आहेत ती दुपारच्या वेळेत करायची, कारण दुपारचा वेळ आपल्याला म्हणजे हे असतं बघा, मोकळा असतो. एक जेवल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही रेस्ट घेऊ शकता आणि तिथनं पुढं मग तुम्ही ही कामं केलं तर पुढील 1-2-3 तास तुम्हाला मिळतात. त्यावेळेत ही कामं केला तरी सुद्धा चालतं. तर कसं होतं, हे करून ठेवल्यामुळे इतकं हलकं होतं आपलं की काय विचारा नको. पटापटा स्वयंपाक आपल्याला म्हणजे करता येते. भाज्या पण तशाच करायच्या. ज्यावेळी आपण बाजार घेऊन येतो, ज्या भाज्या निवडायच्या आहेत त्या निवडूनच ठेवायच्या, अगदी कोथिंबीर सकट निवडून ठेवायच्या. आणि परत गवारी असेल किंवा बीन्सच्या शेंगा असतील, म्हणजे शेंगा वगैरे असतात बघा निवडायच्या, त्या निवडून ठेवायच्या. फ्लॉवर असेल तो सुद्धा निवडून एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीत जरी ठेवला किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत जरी ठेवला तरी सुद्धा, फ्लॉवर जर प्लॅस्टिकच्या बरणीतून भरून ठेवला तर आहे असा राहतो. त्यामुळं भरून हे करून ठेवायचं. ज्या त्या भाज्या निवडल्याशिवाय फ्रीजला ठेवायच्याच नाही. जर फ्रीजमध्ये आणल्या तुम्ही तसंच ठेवला तर त्या तशाच राहतात. लक्षात ठेवा, निवडायचं आपल्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे निवडूनच आपण फ्रीजला ठेवायच्या, म्हणजे आपल्या पण लक्षात येते की आपण कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत आणि आपल्याला म्हणजे काय काय करायचं आहे. आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत, पण भाजून झाले लगेच म्हणजे बारीक करायला घ्यायचं नाही. थोडा वेळ त्याला पसरून ठेवायचं, नाहीतर असं घाम सुटल्याने होतं शेंगदाण्यांना त्या. त्यामुळं परातीत पसरून ठेवायचं. असं पसरून ठेवलेलं भाज्याची पसरून ठेव. इथं तुम्ही जिरेपूड, धनेपूड हे सुद्धा करू शकता. जिरे भाजायचं, जिरेची पूड करायची, धनेपूड करायची. विकत आणण्यापेक्षा घरात केलेलं कधीही चांगलं, आणि घरात केलेला पुरवठा सुद्धा खूप छान येतात. आता मी तुम्हाला जिरेपूड तेवढी दाखवते, कारण धन माझ्याकडे काय नाही आहेत. आता जिरे भाजून घेते मी आणि त्याची पूड करून ठेवायची. धने पण आणायचे, धने पण भाजायचे. आणि विकतची धनेपूड केवढीशीच येते, पण आपण जर असं बनवलं तर घरच्या घरी खूप म्हणजे भरपूर प्रमाणात होतं ते. थोडे जिरे मी असेच ठेवलेले आहेत आणि थोडे भाजून घेत आहे. एकदम बारीक असं भाजायचं. धने जिरे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. एकदा मिक्सर लावला की आपण सगळी कामं एका मिक्सरमध्येच होऊन जातात. आता ह्याच भांड्यात मी जिरेपूड सुद्धा करून घेते. बघू शकता तुम्ही आपली जिरेपूड तयार आहे आणि वास कसला मस्त येत आहे. आता ही जिरेपूड मी मसाले डब्यात घालून ठेवते. धना एक बघते मी, धना असलं तर धनेपूड पण करून दाखवते मी. धने नाही आहेत माझ्याकडे, संपलेले. आता शेंगदाणे आपण बारीक ठेवूया, गार झालेले. शेंगदाण्याचा कूट लगेच होतो. वरडाला आहे चकडी बसल्यावर. कोण हेच की पलेट. इकडे बघू शकता कसलं गरम व्हायला लागले. अजिबात म्हणजे इथं स्वयंपाकघरात थांबू वाटत नाही. हा सगळा घाम आहे, पाणी नाही, घाम आहे.
कसलं भयानक गरम व्हायला, पाऊस पण पडेना, असं तोंड धुतल्या आणि व्हायला लागले, एवढं गरम व्हायला लागलं. आणि शेंगदाणे सगळे बारीक करायचे नाहीत बघा, थोडे शेंगदाणे अख्खे पण ठेवायचे, कारण की आपल्याला ह्याला पोह्याला वगैरे अख्खे लागतात. परत भडंग वगैरे बनवतो आपण, नाश्त्यासाठी भडंग वगैरे बनवतो, तर त्याला अख्खे शेंगदाणे लागतात. त्यामुळं थोडे अख्खे शेंगदाणे ठेवायचे आणि थोड्याचा कूट करून ठेवायचा. आणि डाळी, सगळ्या डाळी भाजून ठेवायच्या. भाजल्यामुळे आमटीला भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे सगळ्या डाळी भाजून ठेवायच्या. आणि मूग वगैरे पण भाजायचे. फक्त तुम्ही जर मोड आणणार असाल तर ते भाजायचे नाही, म्हणजे अर्धा किलो आणला असेल तर पावशेर भाजून ठेवायचे आणि पावशेर तसेच ठेवायचे जर मोड तुम्हाला आणायचे असेल तर. कारण भाजलेल्या कडधान्यांना मोड येत नाही, त्यामुळं ते तसेच ठेवायचे. वाटाणे, परत हे असतं बघा चवळी, मसुरा, सगळं भाजायचं. भाजल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. चला, आठवड्यातनं एखादा पदार्थ आपण कुठला तर म्हणजे असं नवीन बनवतो, तर त्याच्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वापरतो. म्हणजे कुठली पण भाजी सुट्टीच्या दिवशी आपण एखादी नवीन बनवतो, त्यासाठी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवतो आपण. तर ते सुद्धा आपण कांदा आणि टोमॅटो भाजायचा आणि त्याची पेस्ट बनवून आपण फ्रीजला ठेवला तरी सुद्धा चालतं. त्याने सुद्धा म्हणजे पटकन आपल्याला ती रेसिपी बनवता येते. कारण की अशी कुठली तर पनीरची वगैरे भाजी आपण बनवायची असेल तर बघा वेळ लागतो जास्त, मग आपली अशी सगळी पेस्ट तयार असली की हे होतं, पटकन होऊन जातं. त्यामुळं ठेवायचं. चला, आता आलं लसणाची पेस्ट मी बनवते. ह्यात खरं म्हणजे थोडीशी कोथिंबीर पण असते तर बरं झालं. काय आणलंस ना? ही पेस्ट बनवत असताना यात पाण्याचा वापर मात्र अजिबात करायचा नाही, कारण की पाण्याचा वापर केल्यामुळं आपली पेस्ट जास्त दिवस राहत नाही, त्यामुळे करायचं नाही. आता ही काचेची बरणी आहे बघा, तर यात मी भरून ठेवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली आलं लसणाची पेस्ट तयार आहे. आलं, लसूण, जिरं, तीळ यात मी सगळं घातलेलं आहे. त्यानंतर थोडेसे हिरवी मिरचीची पण पेस्ट आपल्याला बनवून ठेवायची, कारण आपण पिठलं वगैरे बनवतो बघा, त्याला आपल्याला हिरवी मिरची लागते, तिची पण पेस्ट बनवून ठेवायची. आता उन्हाळ्यात जास्त हिरवी मिरची खायची नसते, तर थोडीशी बनवून ठेवायची. थोडंसं मीठ घालते मी यात. मीठ नाही घातलं तर मग आपण ज्यावेळी बारीक करतो त्यावेळी खूप असा ठसका येतो आणि बारीक पण होत नाही लवकर. थोडीशी साखर घालते, थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालणार आहे, म्हणजे आपला ठेचा बनला जातो हा. हे पहा, खूप छान पद्धतीने आपला ठेचा बनलेला आहे. हा आपण एखाद्या बरणीत आपण काढून घेऊया. शेंगदाण्याचा कूट मी आता यामध्ये भरून ठेवते. एवढा शेंगदाण्याचा कूट झालेला आहे आणि यामध्ये एखादा चमचा असा घालून ठेवायचा. कधीही हात बुडवायचा नाही यामध्ये, म्हणजे शेंगदाण्याचा कूट जर आपला ओला झाला नाही, आपण कसं करतो जेवण करताना ओला हात घालतो, ते खराब होऊ शकतं आणि कुमट वास मारू शकतो किंवा आळी वगैरे होऊ शकते. त्यासाठी असा चमचा ठेवायचा. 1-2 चमचे जर तुम्ही घातला तरी सुद्धा चालतो. त्याचबरोबर आता रवा आपण काय करायचा आहे, भाजून ठेवायचा आहे. एखाद्या वेळेस जर आपल्याला म्हणजे समजा आलो आपण शुक्रवारचं वगैरे तर दुकानातून वेळानं तर आपल्याला शिरा बनवायचा, रवा जर भाजलेला असला तर शिरा आपण पटकन बनवू शकतो. बिन तेलाचा भाजायचा, तेल वगैरे घालायचं नाही, असाच थोडा भाजायचा. एकदम गॅस मंद करायचा आणि भाजायचा आहे. यामुळं काय होतं तर आळी सुद्धा होत नाही रव्याला आणि मेन म्हणजे आपलं काम सुद्धा पटकन होऊन जातं. त्यामुळे असा रवा वगैरे भाजून ठेवायचा, चांगला भाजायचा वास सुटेपर्यंत, आणि तो पण मंद गॅसवर भाजायचा.
रवा भाजल्यानंतर रव्याचा कलर बदलतो बघा, बघू शकता तुम्ही. रव्याचा कलर बदलतो, वास खूप छान येतो. रवा एकदम असा पांढरा शुभ्र होतो बघा भाजल्यावर. रवा भाजल्यावर कधीही गरम लक्ष लगेच भरून ठेवायचा नाही, तो थोडा वेळ गार करायचा. पूर्ण गार झाला की मग आपण भरून ठेवायचं. ज्या कढईत मी शेंगदाणे भाजलेले होते त्याच कढईमध्ये रवा भाजलेला आहे. आपला रवा भाजून झालेला आहे, मी असा पसरायला ठेवलेला आहे. आता हा गार झाला की मग भरून ठेवायचं. अजून मला भरपूर अशी तयारी तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण आज खूप गरम व्हायला लागल्याने इथं मला आता उभार वाटत झालं. एवढं इतकं असं म्हणजे पोटात अशी धग पडल्याने व्हायला लागले. त्यामुळं आज आता आपण एवढ्याच टिप्स बघूया, म्हणजे आपण काय काय करायचं ते स्वयंपाक लवकर होण्यासाठी. राहिलेल्या ज्या टिप्स आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन, कारण की आता वेळ पण झाला आहे, मला पण स्वयंपाक बनवायचा आहे. आणि हे सगळं आता केलेलं भरून सुद्धा ठेवावं लागणार आहे आणि उकडाय पण लय लागतं. मला इथं असं उभार वाटत नाही. म्हटलं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी राहिलेल्या टिप्स नक्की शेअर करेन. व्हिडिओ कसा वाटला, टिप्स कशा वाटल्या ते मात्र कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा. लाईक कमेंट मात्र करत जावा. उगत चहा पिला वाटायला मी मगाशी, चहा पिल्यापासून जास्तच गरम व्हायला लागले आणि चहाशिवाय तर काही जमतच नाही. श्री बरं आहे बघा, श्रीने चहाच बंद केलेला आहे आणि तो हॉर्लिक्स नाही तर बोर्नव्हिटा पितो. पण ते कॉम्प्लॅन आणले, ते कॉम्प्लॅनची म्हणजे टेस्ट एवढी चांगली नाही आहे. हॉर्लिक्स आणि बोर्नव्हिटाची टेस्ट चांगली आहे. कॉम्प्लॅन शक्यतो प्यायला बघत नाही, पण आता आणल्या म्हटलं 200 रुपयाची ती बरणी, तर संपवा. ती संपवल्यानंतर यांना पण मी चालू केलेलं आहे, कारण तब्येत खूप खराब व्हायला लागली यांची. उन्हामुळं ते धगेसमोर काम असल्यामुळं घाम जाऊन 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 खूप म्हणजे त्यांना पण त्रास व्हायला, म्हणून मी त्यांना पण मी चालू केलेलं आहे. हे कॉम्प्लेन चालू केलेलं आहे. मध्ये हॉर्लिक्स आणलेलं ते संपलेलं आहे. चला सर्वांना गुड नाईट.